कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आपण आत्ताच बघितल्या. कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजे काय असणार आहे, जे आपण रॉड वरती अप्लाय करणार रॉड ते काय असणार आहे, टुवर्ड्स द इच ऑफ द इक्वल फोर्सेस असणार ॲट द एंड ऑफ द रॉड. सो दे आर शो इन एनिमेशन ॲट द बिलो. त्यामध्ये काय दाखवलंय की ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करतो कॉम्प्रेशन, तर मोलिक्युल्स मधलं काय होणार आहे, तिथं कॉम्प्रेशन होणार आहे आणि कॉम्प्रेशन झाल्यामुळे त्याची थिकनेस इन्क्रीज होते आणि त्याची लेंथ डिक्रीज होते. सेकंड पॉइंट झाला. फर्स्ट पॉइंट मधला काय झालेला आपला टेन्साइल फोर्सेस आणि सेकंड कॉम्प्रेशन फोर्सेस. सेकंड पार्ट काय असणार आपला इसेंट्रिक लोडिंग, टाइप्स ऑफ लोड म्हणतात. मला डायग्राम मध्ये दिसत असेल. इसेंट्रिक लोडिंग म्हणजे काय असणार, आधी तुम्हाला सांगितलं सेंटर पॉइंट पासून काही डिस्टन्स वर जे लोडिंग अप्लाय होतं त्याला काय म्हणतो आपण इसेंट्रिक लोडिंग. द डिस्टन्स बिटवीन द लोड अप्लाय ऑन द बॉडी अँड ऍक्सिस ऑफ द बॉडी, ते डिस्टन्स असणार ते काय इसेंट्रिक डिस्टन्स, denoted as small e. डायग्राम मध्ये जसं तर डेफिनेशन बघा. इसेंट्रिक लोड म्हणजे काय असतं, इसेंट्रिक लोड when forces whose line of action does not coincide with the axis of body, then the forces is called as eccentric load. जे फोर्स आपण कॉलमवर किंवा फोर्स येणार आहे तो फोर्स ऍक्सिस ऑफ बॉडीला कोइन्साइड होत नसेल, तर काही डिस्टन्सवर फोर्सेस अप्लाय होत असतील तर त्या लोडला काय म्हणणार आपण इसेंट्रिक लोड. It is always act as eccentricity from the center of all the cross section member. Okay, eccentric loading म्हणजे समजलं असेल, ऍक्सिस ऑफ बॉडीला कोइन्साइड न होता म्हणजे काही डिस्टन्स वर जर लोडिंग अप्लाय होत असेल ऍक्सिस ऑफ बॉडी पासून, तर काय असणार आहे ते इसेंट्रिक लोडिंग असणार. लोडिंगचा टाइप सेकंड इसेंट्रिक लोड. थर्ड टाइप shear load, a force which acted tangential to the plane under the concentrations in the coil is called as shear load or shear force. shear load and shear force मला सांगितलं, ज्यावेळेस मटेरियलचं फेल्युअर होतं, मटेरियलचं काय होणार फेल्युअर होणार आहे, त्यावेळेस काय होतं मॅक्सिमम लोड अप्लाय होतो. त्यावेळेस दोन मटेरियलचे दोन पार्ट एका पार्टला कट होणार आहे ऍट अ पॉइंटला. त्या पॉइंटला काय होणार आहे, तर दोन पार्टचं असणार ते फ्रिक्शन असणार आहे. जर लोडिंग हे कटिंग लोडिंग अप्लाय केल्यानंतर जर त्या मटेरियलचं फेल्युअर होत असेल इन द फॉर्म ऑफ फ्रिक्शन, तर ते लोडिंग काय झालं शियर लोड अप्लाय होतं. ज्यावेळेस मॅक्सिमम लोड अप्लाय होईल त्याच्यामध्ये कॉलमवर, तर काय होणार आहे कॉलमचा आणि बीमचं जे जॉईंट असतं ते जॉईंट काय होणार आहे क्रॅक जाणार आहे आणि दोन्हीचं सेपरेशन होताना जे फोर्सेस ऍक्ट होते त्या फोर्सेसला काय म्हणणार आपण शियर फोर्स. म्हणजे शियर फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस एखाद्या मटेरियलचं फेल्युअर होताना एकमेकांपासून फ्रिक्शन मुळे जर त्याचं सेपरेशन होत असेल किंवा फ्रिक्शन क्रिएट होत असेल तर ते लोडिंग शियर लोडमुळे ते आपल्याला फेल्युअर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की खाली एक ॲनिमेशन दिलेलं आहे, ते कटिंग अ ब्रेड बाय लिफ्टिंग केलेलं आहे. म्हणजे ते काय केलेलं आपण चाकून एक ब्रेड आहे त्याचं काय करतो आपण कटिंग पार्ट करतो. ज्यावेळेस त्या ब्रेडला वर ज्यावेळेस आपण ते चाकून कट केला जातो त्यावेळेस काय होणार आहे, त्या प्रत्येक मॉलिक्युलचं त्या मटेरियलची काय होणार आहे कॉन्टॅक्ट होणार आहे, ते फ्रिक्शन तिथे क्रिएट होणार आहे. फ्रिक्शन मुळे जर फेल्युअर होत असेल मटेरियलचं तर ते काय होणार आहे शियर लोड अप्लाय केलेलं असणार. म्हणजे ते शियर लोडिंग मुळे फ्रिक्शन हे क्रिएट होतं दोन मटेरियल्स मध्ये. नेक्स्ट पार्ट फर्स्ट आपण बघितलं बॉडीच्या प्रॉपर्टी, नेक्स्ट बघितलं मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियलच्या प्रॉपर्टी बघितल्या. थर्ड आपण बघितलं आता जे टाइप्स ऑफ लोड. टाइप्स ऑफ लोड, ज्यावेळेस लोड आपला एखाद्या सेक्शनवर क्रॉस सेक्शनवर अप्लाय होतो, लोड ज्यावेळेस एखाद्या मटेरियलच्या क्रॉस सेक्शनवर अप्लाय होतो तर ते काय होणार आहे त्या बॉडीवर स्ट्रेसेस जनरेट होणार आहे. स्ट्रेस जनरेट होत आहे म्हणजे ते काय करावं लागणार आपल्या स्ट्रेस प्रॉपर्टी स्टडी करावं लागणार. ते स्ट्रेस म्हणजे काय असतं, फर्स्ट बघा स्ट्रेस म्हणजे काय असतं फोर्स बाय क्रॉस सेक्शनल एरिया. ज्यावेळेस एखाद्या मटेरियल आपण एखाद्या मटेरियल आपण फोर्स अप्लाय करतो, समजा एक रॉड आहे, रॉडवर आपण टेन्साइल फोर्सेस अप्लाय केलं तर ते टेन्साइल फोर्स अप्लाय केला, जे लोड अप्लाय केलेला आहे टेन्साइल फोर्स ऑन द बारवरच्या क्रॉस सेक्शनला, तर ते काय झालं त्याचा त्या क्रॉस सेक्शनवर येणारा ट्रेस झाला. ट्रेस इज इक्वल टू काय फोर्स बाय क्रॉस सेक्शन एरिया. ट्रेस तुझी डेफिनेशन बघा.
The internal resistance force developed in the body per unit cross section area is called as stresses. स्ट्रेसेस म्हणजे काय आहे, ज्यावेळेस लोडिंग अप्लाय करणार आहे तर इंटरनल चेंजेस ऑफ बॉडीज होणार आहेत, म्हणजे काय होणार त्या बॉडीमध्ये स्ट्रेस जनरेट होणार आहे. त्याचा फॉर्म्युला आपण बघितला फोर्स बाय एरिया. ज्यावेळेस आपण फोर्स बॉडी अप्लाय केला तरच काय होणार आहे, स्ट्रेस जनरेट होणार आहे रिस्पेक्टिव्ह त्या बॉडीला, त्या मटेरियलवर. इट इज डिनोटेड बाय सिग्मा. सिग्माने डिनोटेड केलं जातं स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया फॉर्म्युला त्याचा. तर यावरून आपण काय करू शकतो, युनिट डिनोट करू शकतो की स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स. फोर्स काय असणार आहे, फोर्सचं युनिट असणार किलो न्यूटन. पर काय असणार आहे, एरिया जे आपण कॅल्क्युलेट करतोय, जे फोर्स आपण अप्लाय केलं त्याचं काय असणार, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ दॅट शेप ऑफ बॉडी. जर समजा रेक्टँगल बार असेल किंवा सर्क्युलर बार असेल तर काय असणार आहे, त्या बारवर ज्या जिथे फोर्सेस आपण अप्लाय करतो, एक्सटर्नल फोर्सेस, ते कॉम्प्रेशन असतील किंवा टेन्साइल फोर्सेस असतील, ते फोर्सेस अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीवरच्या एरियावर जे प्रॉपर्टी दिसणार, त्या काय होणार, स्ट्रेस जनरेट होणार त्या बॉडी, त्या क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे काय झालं, फोर्स बाय एरिया इज इक्वल टू स्ट्रेस असतात. ओके, त्याचं युनिट बघितलं आपण. फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, किलो न्यूटन डिवाइडेड बाय एरिया असणार आहे मीटर स्क्वेअर. सो स्ट्रेस युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर और न्यूटन पर एमएम स्क्वेअर. एनिमेशन बॉडी काय तुम्हाला समजलं, एनिमेशन की बॉडी आहे त्याच्यावर आपण काय टेन्सर फोर्सेस ऍक्ट केले ऍट द एंड ऑफ द बॉडी. या एंडला केलेलं आहे. पी फोर्स जिथे जनरेट झाला या क्रॉस सेक्शन एरिया कोणता आहे आपला, रेक्टँगल. त्या क्रॉस सेक्शन एरियावर जे इंटरनल रेजिस्टन्स फोर्स म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेसेस जनरेट होणार आहे. फाइंड आउट कसं करायचं, जे अप्लाय केलेला फोर्स पी इज इक्वल टू डिवाइडेड बाय त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असणार आहे. तो एरिया कोणता, रेक्टँगल एरिया काय असणार आहे, बी इंटू डी. बी बाय बी इंटू डी इज इक्वल टू काय असणार आहे, स्ट्रेस. वर त्याचा युनिट काय असणार, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर और न्यूटन पर एम स्क्वेअर. ते बॉडी मध्ये काय असणार, इंटरनल रेजिस्टन्स फोर्सेस आहे. त्याचा मी सांगितलं एसआय युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट कन्वर्जन 1 किलो पास्कल इज इक्वल टू 10⁻³ पास्कल. 1 मेगा पास्कल इज इक्वल टू 10⁶ पास्कल आणि 1 मायक्रो पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन डिवाइडेड बाय एम स्क्वेअर. युनिट कन्वर्जन लक्षात ठेवा. जर लिहायचं असेल तर हा लिहा किंवा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी तुम्हाला हा जी तुम्हाला दाखवलेली स्क्रीन आहे स्लाइड म्हणजे पीपीटी प्रोपर पण तुम्ही कॉपी करू शकता आणि स्टडी करा. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ ट्रेसेस. आता आपण डेफिनेशन ट्रेस बघितलं. ट्रेसची डेफिनेशन काय असणार आहे, फोर्स बाय एरिया. या ऍक्टिंग होणारा जे फोर्स आहे रिस्पेक्टिव्ह एरिया ते काय असणार आहे, तिथे जनरेट होणार आहे ट्रेस. तर ट्रेसेस टाइप आहेत. द जनरल टाइप ऑफ ट्रेसेस इन इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणते टाइप्स ऑफ ट्रेसेस असतात, त्यामध्ये फर्स्ट टाइप ऑफ ट्रेसेस. ओके, एक इमेज दिसल, इमेज मधून तुम्हाला ट्रेसेसचं कोणते ट्रेसेस अप्लाय होते ते इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला समजेल. फर्स्ट ट्रेस आहे ते कॉम्प्रेशन ट्रेस. कॉम्प्रेशन ट्रेस कधी येणार आहे, कॉम्प्रेशन ट्रेस ज्यावेळेस आपण त्या बॉडीवर कॉम्प्रेशन फोर्सेस ऍक्ट करेल विथ रिस्पेक्ट टू एरिया, तर त्या बॉडीवर काय होणार आहे, ते कॉम्प्रेशन ट्रेसेस येणार आहे. कॉम्प्रेशन ट्रेसेस मध्ये काय होणार, त्या मूव्हमेंटचं कॉम्प्रेशन होणार आहे. सेकंड टाइप आहे तिथं जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय, टेन्साइल फोर्सेस. ज्यावेळेस बॉडीवर आपण टेन्साइल फोर्स ऍक्ट करतो रिस्पेक्ट टू त्या एरियावर, तर त्यावेळेस काय होणार आहे, टेन्साइल ट्रेस जनरेट होणार आहे त्या बॉडीमध्ये. ओके, सेकंड आहे बेंडिंग ट्रेसेस. बेंडिंग ट्रेसेस कधी येणार, ज्यावेळेस बीम आहे, बीमला काय असणार आहे, ऍट द एंडला 2 कॉलम सपोर्ट असणार आणि ते लोडिंग अप्लाय होतं ते ऍट द सेंटरला होत असेल. लोडिंग जे अप्लाय होतं ऍट द सेंटरला जर अप्लाय होत असेल तर ते काय होणार, बीमला काय होणार आहे, बेंड येणार. जर बीमला जर बेंड येत असेल, बेंड येत असेल तर ते काय झालं तुमचा, बेंडिंग ट्रेसेस ड्यू टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट द सेंटर ऑफ बीम. नेक्स्ट ट्रेसेस कोणता असणार आहे, टॉर्शन ट्रेस. टॉर्शन ट्रेस कधी येणार आहे, ज्या वेळेस कॉलम आहे, कॉलमच्या बोथ एंडला काय होणार आहे, जर मुवमेंट क्रिएट होत असेल, ती पण मुवमेंट अपोजिट. एखादा बार असेल, बारच्या तर बोथ एंडला जर मुवमेंट जनरेट होत असेल विथ रिस्पेक्ट टू अपोजिट इच अदर, तर काय होणार आहे, त्या बारचं ट्विस्टिंग होणार आहे. बारचं ट्विस्टिंग म्हणजेच काय होणार, त्यामध्ये टॉर्शन फोर्सेस अप्लाय झालेला आहे, त्यामुळे टॉर्शन ट्रेस जनरेट होतो. ओके, लास्ट आहे तो
शेअर ट्रेस मी आधी सांगितलं, शेअर ट्रेस कधी होतं ज्यावेळेस दोन पार्ट एकमेकापासून सेपरेशन होतं, म्हणजे काय होणार आहे, फेल्युअर होणार आहे. फेल्युअर होताना काय होणार, त्या पार्टचं फ्रिक्शन होणार आहे. ड्यू टू फ्रिक्शन वर जर तिथं सेपरेशन होत असेल तर ते काय असणार आहे, तिथं शिअर ट्रेसेस जनरेट होणार. शिअर ट्रेसेस तेव्हा जनरेट होतात जेव्हा दोन मटेरियल एकमेकापासून सेपरेशन होताना फ्रिक्शन जनरेट होतं. ओके, तर बघा फर्स्ट कॉम्प्रेशन सांगितलं. कॉम्प्रेशन फोर्स म्हणजे काय असणार आहे, टू वस्तू इच वर इक्वल फोर्सेस असणार आहे. जर कॉम्प्रेशन फोर्स जर अप्लाय झाला बीमवर किंवा कॉलमवर तर तिथं काय येणार आहे, कॉम्प्रेशन ट्रेसेस येणार. कॉम्प्रेशन ट्रेसेस हे मॅक्सिमम आरसी कॉन्क्रीट ब्लॉक मध्ये येतात, कारण कॉन्क्रीट हे मॅक्सिमम कॅरी कॅपॅसिटी असते कॉम्प्रेशन ट्रेसेसची. नेक्स्ट आहे टेन्साइल. टेन्साइल फोर्सेस कधी ऍक्ट केले तर काय होणार आहे, त्या मटेरियलवर टेन्साइल फोर्सेस ऍक्ट झाल्यामुळे पण एक्सपान्शन होणार आहे, मटेरियलचं एक्सपान्शन होतंय. म्हणजे तिथं काय होणार आहे, त्यामध्ये टेन्साइल स्ट्रेस ओके. नेक्स्ट पार्ट कोणता, बेंडिंग. बेंडिंग ज्या मटेरियल मध्ये एखादं तर रॉड असेल, स्टीलचा रॉड आहे, स्टीलच्या रॉडवर जर आपण मिड दोन साईडला एंडिंगला जर सपोर्ट दिला आणि मिड पॉइंटला जर लोड अप्लाय केलं तर ते पार्ट काय होतं, बेंड होतं. तर बेंड जर होतं ऍट द सेंटरला म्हणजे काय होतं, बेंडिंग ट्रेसेस त्या मटेरियलवर और त्या बॉडीवर आलेला आहे. म्हणजे ते ट्रेस आलेल्या रॉडवरचा कोणता झाला, तर बेंडिंग ट्रेस. ज्या वेळेस एक बार आहे, स्टील बार आहे, स्टील बारचं काय केलं, दोन्ही एंड ला आपण मुवमेंट केली, दोन्ही एंडला काय केलं, फिक्स केलं आणि त्याला मुवमेंट केली अपोजिट टू इच ऑर्डर. तर काय जाणार, त्या बारचं काय होणार आहे, तिथं ट्विस्टिंग होणार. ट्विस्टिंग म्हणजे ट्विस्ट होणार अपोजिट मुवमेंट असल्यामुळे, तर ते काय होणार आहे, टॉर्शन ट्रेसेस जनरेट होणार. शिअर ट्रेसेस ज्यावेळेस सेपरेशन बीमचं आणि कॉलमचं सेपरेशन होणार आहे, तिथं फेल्युअर होणार आहे, त्या पॉइंटला काय होणार आहे, तिथं फ्रिक्शन होणार आहे. फ्रिक्शन झालं म्हणल्यानंतर आपण काय म्हणू शकतो त्याला, की तिथे फ्रिक्शन शिअर ट्रेसेस जनरेट झाले. But for diploma, we have three types of courses. First, direct traces. Second, shear traces. And third, bending traces. Torsion traces diploma syllabus मध्ये नाही. तरी मी तुम्हाला ऍज अ गव्हर्नमेंट एक्झाम स्टडी पर्पजसाठी मध्ये एक्सप्लेन करेन. डायरेक्ट ट्रेसेस, आपण डायरेक्ट लोड बघितला. डायरेक्ट लोड म्हणजे कोणतं असणार आहे, तिथं इसेंट्रिक लोड, सॉरी डायरेक्ट लोड म्हणजे कोणतं असणार आहे, ऍक्सियल लोड. डायरेक्ट लोड त्याचं टाइप्स बघितले आपण, दोन फोर्सेस होते, तिथे दोन लोड ऍक्ट होत होते, त्यामध्ये टेन्शन आणि कॉम्प्रेशन. सेम डायरेक्ट ट्रेसेस मध्ये पण दोन ट्रेसेस जनरेट होणार आहेत. एक कोणतं असणार आहे, टेन्शन ट्रेसेस आणि दुसरं असणार कॉम्प्रेशन ट्रेसेस. ते टाइप्स ऑफ डायरेक्ट ट्रेसेस आहेत. The trace produced due to axial load are called as direct trace. Direct trace कधी येणार, जर ऍक्सिस ऑफ बॉडीला जो ट्रेसेस जनरेट होत असतील तर ते काय असणार आहे, डायरेक्ट हे असणार आहेत आपले डायरेक्ट ट्रेसेस. डायरेक्ट ट्रेसेसचे दोन टाइप्स आहेत, टेन्साइल ट्रेस आणि कॉम्प्रेशन ट्रेस. तर बघा ऍनिमेशन आहे, तुम्हाला दिसत असेल ऍनिमेशन मध्ये ट्रेसेस जनरेट झालेले आहेत, टेन्साइल ट्रेसेस. तर टेन्साइल ट्रेसेस म्हणजे काय, ज्यावेळेस बॉडीवर टेन्साइल फोर्सेस और टेन्साइल लोड ऍक्ट होत असेल, एक रॉड आहे, रॉडवर जर टेन्साइल तुम्ही फोर्स अप्लाय केला तर काय होणार, त्या बॉडीमध्ये टेन्साइल ट्रेसेस जनरेट होणार. टेन्साइल ट्रेसेस कसं तुम्ही फाइंड आउट करणार आहे, तर टेन्साइल लोड डिवायडेड बाय त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. टेन्साइल लोड डिवायडेड बाय त्याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे तुम्हाला फाइंड आउट काय होणार आहे, टेन्साइल ट्रेसेस. ओके, टेन्साइल ट्रेसेसची डेफिनेशन. When body is subjected to tensile force, the body has a tendency to elongate, and the traces induced in it are called as tensile traces. ज्यावेळेस त्याच्यावर आपण बारवर जर टेन्साइल फोर्सेस अप्लाय केले तर त्या बॉडीची टेंडन्सी काय असते, की इलॉंगेशन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, इलास्टिक मटेरियल असल्यामुळे त्याची लेंथ डिक्रीज होणार आहे आणि त्याची थिकनेस डिक्रीज होणार आहे. म्हणजे ते काय झालं, त्याची टेंडन्सी झाली टू इलॉंगेट साठी. तर मग ते काय झालं, त्याच्यावर पण जे फोर्सेस अप्लाय झालेले आहेत तर टेन्साइल फोर्सेस, तर त्याच्यामध्ये जनरेशन काय होणार आहे, आपल्याला फोर्स जनरेट केला तर आपल्याला ट्रेस जनरेट होणार आहे. फोर्स अप्लाय केला तर ट्रेस जनरेट होणार आहे. तर टेन्साइल फोर्स अप्लाय केला तर टेन्साइल ट्रेसेस जनरेट होणार. सिंपल ऍज सेम ऍज कॉम्प्रेशन फोर्स.
or compression stresses. कॉम्प्रेशन स्ट्रेसेस कधी जनरेट होणार आहे ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन लोड कॉम्प्रेशन फोर्स त्या मटेरियलवर अप्लाय करणार आहे. आधी मी सांगितलं टेन्साइल स्ट्रेसेस हे मॅक्सिमम कॅरी करण्याची कॅपॅसिटी स्टील मटेरियलची असते, स्टील बार. सो आपण आरसीसी कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील यूज करतो रिस्पेक्ट टू काय असणार आहे कॉन्क्रीट. आणि कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मॅक्सिमम असते, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॅरी करण्याची कॅपॅसिटी कॉन्क्रीटची मॅक्सिमम असते. सो आपण बिल्डिंग मध्ये जर कॉम्बिनेशन घेतलं तर ते कुठे घेतो आपण स्टीलचं आणि कॉन्क्रीटचं. कारण जे डायरेक्ट लोडिंग होणार आहे त्यामध्ये येणार कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेस या कॅरी करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामधल्या स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण त्या मटेरियलचं कंपोजिट असते स्टील प्लस कॉन्क्रीट आरसीसी मध्ये. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची डेफिनेशन बघा काय लिहून पण देऊ शकता तुम्ही राईट डाऊन. When the body is subjected to compressive forces, the body starts getting shorter and the stresses induced in it are called as compressive stress. त्यावेळेस लोडिंग आपण कॉम्प्रेशन अप्लाय करतो तर त्या बॉडीज कारण शॉर्टर लेंथ काय होणार आहे तिची आणि तिचं बल्जिंग होणार आहे, थिकनेस इन्क्रीज होत जाणार. त्यामध्ये जे स्ट्रेसेस इंड्यूस होणार आहेत ते कोणते असणार आहेत आपली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. ओके, हे मटेरियल पण त्या मॅक्सिमम कॅरी करण्याची कॅपॅसिटी किंवा स्ट्रेंथ आहे तर ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॅरी करण्याची कॅपॅसिटी मॅक्स असते ॲज इक्वल टू स्टील. ओके, नेक्स्ट शियर ट्रेस. मी शियर ट्रेस सांगितलं इथं तुम्हाला दिसत असेल दोन प्लेट आहेत, दोन प्लेटला काय केलेलं एक बोल्टनं जॉईन केलेलं आहे. या बोल्टचं जर फेल्युअर केलं तर हे काय होणार दोन प्लेट एकमेकांपासून सेपरेशन होतात, म्हणजे या दोन प्लेटच्या सरफेसला काय होणार आहे कनेक्टिंग सरफेसला तर तिथं फ्रिक्शन जनरेट होणार आहे. जर फ्रिक्शन जनरेट होत असेल तर तिथं कोणतं येणार आहे शियर ट्रेस जनरेट होणार आहे. तर डेफिनेशन बघा, when two equal and opposite forces acting tangentially on the body across the resisting action or resisting section, then the body tends to shear up or slide across the section. कारण तिथं क्रॉस सेक्शनला काय होणार आहे फ्रिक्शन होणार आहे, एकमेकांपासून शेअरिंग होतं, shear जनरेट होतं. फ्रिक्शन म्हणजे काय shear जनरेट होतं. इन सच केस द स्ट्रेसेस डेव्हलप्ड इन द बॉडी इज कॉल्ड एज शियर ट्रेस. त्यावेळेस काय होणार आहे त्या दोन प्लेटच्या सरफेसला फ्रिक्शन मध्ये ट्रेसेस जनरेट होणार आहे, ते कोणते ट्रेसेस असणार आहे शियर ट्रेस असणार. ओके, सेकंड थर्ड पॉइंट टाइप्स ऑफ ट्रेसेस मध्ये बेंडिंग ट्रेस. मी सांगितलेलं आधी की बेंडिंग ट्रेसेस हे कुठे येतात जास्त मॅक्झिमम करून बीम मध्ये येतात, कारण बीमचं बोथ काय केलेलं असणार आहे कॉलमनी कनेक्टेड असणार आहे. ज्यावेळेस सेंटरला फोर्स मॅक्झिमम येणार आहे त्यावेळेस काय होणार आहे बीमचं बेंडिंग होणार आहे. जर बीमचं बेंडिंग होत असेल ऍट द सेंटरला तर ते कोणते ट्रेसेस जनरेट झाले तर बेंडिंग ट्रेसेस झाले. इन केस ऑफ कॉलम द इसेंट्रिक लोड आर ऍक्टिंग ऑन द बॉडी, then the traces developed in the body are called as bending trace. As for example घेतला आपण कॉलमचं, कॉलम मध्ये तर इसेंट्रिक तर लोडिंग आपल्यावर असेल तर कॉलमचं काय होणार आहे बल्जिंग होतं, म्हणजे कॉलमचं काय होणार आहे बेंडिंग होणार आहे. तर त्या बेंडिंग पॉईंट म्हणजे ज्या पॉइंटला मॅक्सिमम असणार आहे ट्रेसेस येणार आहेत बेंडिंग ट्रेस जनरेट होणार तर ते ट्रेस येणार ते कोणता ट्रेस असणार आहे तर बेंडिंग ट्रेस. सिंपल आहे, हा बीम दाखवला, बीमला काय साईडला दोन कॉलमनी सपोर्ट आहे कॉलमला. ज्यावेळेस आपण लोडिंग आपल्या सेंटरला होणार म्हणजे डायरेक्ट लोडिंग कसं येऊ शकतं डायरेक्ट लोडिंग येऊ शकतं आणि सेंटरला येतं त्यावेळेस काय होणार आहे त्या बीमचं आपल्याला डिफ्लेक्शन दिसणार आहे. बीम मध्ये असं काय होणार आहे वाकला जाणार आहे थोडा बीम, म्हणजे त्या ट्रेसेस जनरेट होणार आहेत ऍट द सेंटरला. तर ते ट्रेसेस कोणते असणार आहेत बेंडिंग ट्रेसेस. सिंपल. तर ट्रेस आता आपण बघितलं ट्रेसचे टाईप डायरेक्ट ट्रेस, सेकंड बघितलं आपण शियर ट्रेस आणि थर्ड बघतो आपण बेंडिंग ट्रेस. तर ट्रेस हे कॅल्क्युलेट कसं करणार तर ज्यावेळेस लोडिंग आपल्या होणार आहे लोडिंग कुठं आपल्या होणार आहे तर त्या मटेरियलच्या क्रॉस सेक्शन एरियावर. जर लोड डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया केलं तर त्या रिस्पेक्टिव्ह ट्रेसेस तुम्हाला फाइंड आउट होतील त्या बॉडीचे. ओके, काय प्रॉब्लेम नसेल सेकंड रिव्हिजन ऑफ दॅट पॉइंट्स. नेक्स्ट पॉइंट स्ट्रेन. ज्यावेळेस स्ट्रेस जनरेट होतं म्हणजे तिथं काय होणार आहे डिफॉर्मेशन होणार आहे. स्ट्रेस जनरेट झालं तर डिफॉर्मेशन झालं म्हणजे काय होणार आहे तिथं स्ट्रेन पण जनरेट होणार. स्ट्रेस जनरेट झाले की स्ट्रेन जनरेट होणार आहे, कारण ज्यावेळेस आपण बॉडीवर फोर्सेस ऍक्ट करतोय म्हणजे स्ट्रेस त्याचे काय झालं इंटरनल चेंजेस होणार म्हणजे काय होणार आहे तिथं
डिफॉर्मेशन जनरेट होणार. ट्रेस आला की तिथं काय होणार, स्ट्रेन येणार. फर्स्ट स्ट्रेन येतो, नंतर ट्रेस येणार. कारण फर्स्ट चेंजेस होईल बॉडीमध्ये होणार, इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो. तर डिफॉर्मेशन जर बॉडीचं तर डिफॉर्मेशन झालेलं असेल तर तिथं आपण काय म्हणतो, स्ट्रेन जनरेट होणार. स्ट्रेन कसा फाइंड आउट करायचा, फर्स्ट असतं की आपलं काय असणार, एक ओरिजिनल शेप असणार आहे बॉडीचा. जर एक बार घेतला आपण, त्या बारची लेंथ समजा 1 मीटर आहे, त्यावर आपण फोर्सेस जनरेट केले, तर त्या जनरेट केल्यानंतर त्याची लेंथ किती झाली, 1.001 असेल स्मॉल मध्ये, कारण स्ट्रेन ही कधी पण 0 पॉईंट मध्ये व्हॅल्यू येणार आहे काचेचा रेशो, कारण ते एकदम स्मॉल डिफॉर्मेशन असणार आहे. स्टील बारवर जर आपण लोडिंग अप्लाय केलं तर तिथं डिफॉर्मेशन मॅक्सिमम तुम्हाला कधी सेंटीमीटर मीटर मध्ये येणार नाही, तर तिथेच असणार आहे स्मॉल मध्ये असणार आहे एमएम मध्ये. कारण जे स्टीलचं आहे ते जास्त पण इलेक्ट्रिसिटी मटेरियल नाही येतो, थोडी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्लस प्लास्टिसिटी मटेरियल आहे. तर प्लास्टिसिटी मटेरियल मॅक्स असेल तर त्याचं डिफॉर्मेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेन व्हॅल्यू तुम्हाला ही मॅक्स येते. तर स्ट्रेन हे रेशिओ आहे बघा, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल. ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करणार आहे एखाद्या स्टील रॉडवर, तर काय होणार आहे, त्याची लेंथ फर्स्ट जी ओरिजिनल लेंथ त्यापेक्षा थोडी लेंथ इन्क्रीज होणार आहे. म्हणजे त्यामध्ये ते डिफॉर्मेशन झालं. इन्क्रीज लेंथ म्हणजे डिफॉर्मेशन. समजा पहिली तर 1 सेंटीमीटर तिची लेंथ असली, जास्त असणार आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर असेल, आणि नेक्स्ट ज्यावेळेस लोडिंग आपण अप्लाय केलं तर त्याची 11 सेंटीमीटर झाली. तर ते 1 सेंटीमीटर जे असणार आहे लेंथ इन्क्रीज झाली, ती काय झालं, त्या बॉडीची डिफॉर्मेशन झाली, म्हणजे चेंज इन लेंथ झाली. ओके, त्या बॉडीचं डिफॉर्मेशन 1 सेंटीमीटर म्हणजे काय असणार आहे, डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ. स्ट्रेनचा रेशिओ आहे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल, म्हणजे आपण त्याचं फाइंड आउट स्ट्रेंथ करू शकतो, 1 सेंटीमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ किती त्याची 10 सेंटीमीटर, 1/10, 0.1 व्हॅल्यू तिची. म्हणून मी आधी सांगितलं की स्ट्रेंथची व्हॅल्यू ही कधीही पॉइंट मध्ये येते, कारण रेशिओ हा काय असणार, तिथं स्मॉल डिफॉर्मेशन मॅक्स नसतं त्यामुळे. The definition बघा, the ratio of change in dimension of a body to its original dimension is called the strain. Strain हे denoted केलं जातं स्मॉल ई, डिनोटेशन त्याचं बघा स्मॉल ई, स्ट्रेसचं सिग्मा, स्ट्रेनचं स्मॉल ई. त्याचा फॉर्म्युला स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. जर डायमेन्शनचे फॅक्टर्स कोणते असू शकतात, तर लेंथ असू शकते, विड्थ असू शकते, किंवा त्याची डेप्थ असू शकते, और टोटल व्हॉल्यूम पण असू शकतं. हे काय झालं तुमचं डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट मटेरियल, दॅट बॉडी. आता आपण स्ट्रेस बघितलं, स्ट्रेसचे आपण काय बघितलं, सेम ॲज स्ट्रेन आहे. स्ट्रेनचे पण आपण टाइप्स बघूया. 1 मिनिट. ओके, सो स्ट्रेनचा आपण युनिट पाहिलं, स्ट्रेसचं युनिट बघितलं आपण न्यूटन पर एमएम स्क्वेअर. सेम जर आपण बघितलं स्ट्रेनचं युनिट फाइंड आउट करायचं तर काय असणार आहे इथं, चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. सेम प्रॉपर्टी आहे, जर लेंथ डिवाइडेड बाय लेंथ काय असणार, युनिटलेस क्वांटिटी असणार आहे. सो स्ट्रेन इज नो युनिट. ओके, जर व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम असेल तर डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम असणार, व्हॉल्यूम कॅन्सल, त्याचं काय असणार, मीटर क्यूब डिवाइड मीटर क्यूब. देयर इज नो युनिट फॉर स्ट्रेन. ओके, समजा असं स्ट्रेनला युनिट नसणार, ट्रेसचं युनिट सांगतो न्यूटन पर एमएम स्क्वेअर, जे आता आधीच आपण पार्टला बघितलं ट्रेस. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, एक बॉडी दिली आहे, ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यावर टेन्साइल फोर्सेस अप्लाय करतो त्याचं काय होणार, एक्सपान्शन होणार आहे आणि त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. तर बघा तिथे ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल आहे, आणि ज्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होणार त्याची कॅपिटल एल प्लस काय होणार आहे, डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय, डिफॉर्मेशन असणार आहे, चेंज इन लेंथ जे इन्क्रीज झाले. तर आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल बाय एल, म्हणजे ते काय झालं आपला लॅटरल स्ट्रेन व्हॅल्यू. टाइप ऑफ स्ट्रेन बघूया आपण. ओके, इथं फॉर्म्युला तुम्हाला जनरेट दिसत असेल एनिमेशन मध्ये, P is equal to delta L by L. Strain is have a no unit. पण त्यातले टाइप बघा, टाइप्स ऑफ स्ट्रेन. टाइप्स ऑफ स्ट्रेन मध्ये कोणते कोणते टाइप्स आहेत, तर लिनियर स्ट्रेन,
लॅटरल स्ट्रेन हे त्याचे टाइप्स आहेत विथ रिस्पेक्ट टू त्याची विड्थ आणि लेंथला. आणि जे फोर्थ टाइप थर्ड स्ट्रेन असणार ती व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे. ओके, तर त्यातला फर्स्ट आपण टाइप्स बघूया. लिनियर, त्याचा आपण फर्स्ट पार्ट बघूया. लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन काय असणार? इट इज द रेशियो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन काय? लिनियर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे काय होणार? की आत्ताच बघितलं आपण बारचे काय होणार? टेन्शन फोर्सेस ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. जे ओरिजिनल लेंथ आहे त्यापेक्षा जी किती लेंथ इन्क्रीज झाली, जर ओरिजिनल लेंथ आहे त्यापेक्षा थोडी लेंथ जी इन्क्रीज झाली ते काय असणार आहे? चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय काय असणार? फर्स्ट जी बारची लेंथ होती ते ओरिजिनल लेंथ. त्याचा रेशो म्हणजे काय आपला लिनियर स्ट्रेन. लिनियर notation of strain small e is equal to delta L by L. Delta L एक असणार change in length, capital E is equal to original. Next lateral strain. आपण जे लिनियर स्ट्रेन बघितलं, लिनियर स्ट्रेन काय होणार आहे? चेंजेस विथ रिस्पेक्ट टू लेंथ. सेम एज लॅटरल स्ट्रेन मध्ये काय होणार आहे? चेंजेस विथ रिस्पेक्ट टू काय होणार आहे त्याचं? लॅटरल डायमेन्शन. लॅटरल डायमेन्शन कोणतं असेल त्याचं? विड्थ विथ रिस्पेक्ट टू विड्थ और थिकनेस और त्याची काय असणार आहे? डायमीटर. त्याची डेफिनेशन was the ratio of change in lateral dimension to original lateral dimension means there will be change in width, thickness and diameter. मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. lateral strain is equal to काय असणार? change in lateral dimension divided by काय असणार आहे? original lateral dimension. ज्यावेळेस आपण फोर्सेस ऍक्टिव्ह करतोय मटेरियल वर, जर कॉम्प्रेशन फोर्स असेल तर त्याचे चेंजेस थिकनेस होणार आहे. चेंज इन थिकनेस असणार आहे, थिकनेस इन्क्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल. जे इन्क्रीज होणार आहे थिकनेस विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल त्याची थिकनेस ऑफ बारची, तर ते काय झालं? की चेंज इन लॅटरल डायमेन्शन डिवाइडेड बाय जी ओरिजिनल डायमेन्शन होतं त्या डायमीटर होता आपला बारचा तो ओरिजिनल. त्याचा रेशो म्हणजे काय झाला? चेंज इन लॅटरल डायमेन्शन डिवाइडेड ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन. ओके, लॅटरल स्ट्रेनला काय होणार आहे? विड्थला, थिकनेसला आणि डायमीटरला चेंजेस होणार आहे. ते चेंजेस म्हणजे काय झालं? डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन हे झालं लॅटरल स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन काय होणार? तिची लेंथ इन्क्रीज होणार आहे, म्हणजे ते काय असणार आहे? लेंथला व्हेरिएशन होणार आहे. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे काय असणार? लिनियर स्ट्रेन. फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसत असेल, शो होत असेल स्क्रीनवर. लॅटरल स्ट्रेनचा नोटेशन काय आहे? स्मॉल ई एल केलेला आहे इज इक्वल टू डेल्टा बी डिवाइडेड बाय बी. डेल्टा बी डिवाइडेड बाय बी का? तर इथे लॅटरल डायमेन्शन आहे विड्थचा बी. नेक्स्ट टाइप ऑफ स्ट्रेन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आतापर्यंत आपण दोन टाइप बघितले, लिनियर आणि लॅटरल. हे काय होतं? वन डायमेन्शनल चेंजेस होते. फक्त काय होणार आहे? लेंथला चेंज होता आणि विड्थला चेंज होता. ज्यावेळेस थ्री डायमेन्शन म्हणजे कोणतं झालेलं? आपलं लेंथ, विड्थ आणि त्याची काय ना थिकनेस. लेंथ, विड्थ आणि त्याची डेप्थ म्हणजे थिकनेस जर चेंजेस होत असेल त्याचा रेशिओ म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ओके, समजलं असेल तुम्हाला? चेंजेस काहीच नाही, तर फक्त एकच रेशिओ आहे की चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. मग ते लिनियर डायमेन्शन असो, लॅटरल असो किंवा व्हॉल्यूमेट्रिक असो, तर फक्त ते व्हॉल्यूमेट्रिक असेल तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जनरेट. त्याचं नोटेशन strain is equal to small e is equal to delta b divided by b. चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे ते आपण काय करणार आहे? टोटल चेंज घेणार आहे का ओरिजिनल प्लस एक्सटेंडेड झालेलं? तर नाही. जर आपला पहिल्या 1 मीटरचा जर बार असेल आणि त्याचं जर एक्सपान्शन झालेलं असेल, तो 1.001 असेल, तर आपण जे व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घेणार चेंज इन व्हॉल्यूम जर असेल तर ते किती असणार? 0.001 असणार डिवाइडेड बाय असणार 1 मीटर. रेशिओ येणार. चेंज इन लेंथ काय असणार? ते इन्क्रीज झालेलं लेंथ तेवढंच. नेक्स्ट टाइप शियर स्ट्रेन. फोर्थ टाइप कोणता स्ट्रेनचा? शियर स्ट्रेन कधी येणार आहे आपलं? ज्यावेळेस शियर ट्रेसेस जनरेट होणार. जेव्हा शियर ट्रेसेस जनरेट होते म्हणजे काय होतं? तर शियर स्ट्रेन पण जनरेट होणार. शियर स्ट्रेन म्हणजे काय होणार आहे? त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे त्या मटेरियलचं. शियर शियर मुळे जर डिफॉर्मेशन होत असेल तर ते काय झालं? चेंज इन
चेंज इन त्याची लेंथ असेल तर चेंज इन डिवायडेड बाय त्याचं ओरिजिनल लेंथ ड्यू टू शियर स्ट्रेस मुळे. त्याचं डेफिनेशन बघा. When two and equal opposite tangential forces are applied on the body, the stresses induced are called as shear stress and the corresponding strain is called as shear strain. Okay, shear stress generate झालं, shear strain मुळे काय होणार आहे, shear strain जनरेट होणार आहे corresponding to shear strain. स्ट्रेस आला की स्ट्रेन येतो. shear stress मुळे जे स्ट्रेन जनरेट होण्याची कुठली असणार, shear strain असणार. तर स्ट्रेनचं युनिट काय असणार आहे, तर युनिटलेस क्वांटिटी, कारण त्याच्यामध्ये काय असलेलं सेम क्वांटिटी डिवायडेशन आहे. म्हणजे जर लेंथ असेल लेंथ डिवाइडेड बाय लेंथ आहे. तो मीटर डिवाइडेड बाय मीटर असेल तर त्याचं युनिटलेस क्वांटिटी होते स्ट्रेन. डायग्राम मध्ये बघा. नेक्स्ट आणि थेरॉटिकलचा लास्ट पार्ट म्हणजे कोणता आपला हुक्स लॉ. हुक्स लॉ म्हणजे काय, आपण ज्या वेळेस बारवर लोडिंग अप्लाय करतो, बारवर लोड अप्लाय करतो, त्या बार मध्ये काय असणार आहे, सम प्रोपोर्शनल ऑफ द काय असणार इलेक्ट्रिसिटी. आपण बघितलं कुठल्याही मटेरियल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, तर मटेरियल मध्ये काय असते आपली इलेक्ट्रिसिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी मटेरियल असते. त्यामुळे काय लोडिंग अप्लाय केलं तर त्यामध्ये काय होणार आहे, तर त्यामध्ये प्रेस जनरेट होणार आहे, स्ट्रेन जनरेट होणार आहे. प्रेस आणि स्ट्रेन जनरेट कधी होतं, ज्यावेळेस तर डिफॉर्मेशन क्रिएट होतं लोडिंगमुळे. डिफॉर्मेशन तेव्हाच क्रिएट होतं जेव्हा त्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी असते. ओके, स्टेप वाईज तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट काय असणार आहे, त्याच्यात स्ट्रेन जनरेट होणार आहे फोर्सेस ऍक्टिंग केल्यानंतर. ज्यावेळेस स्ट्रेन होतं त्यावेळेस काय डिफॉर्मेशन होणार, डिफॉर्मेशन तेव्हाच होणार आहे की जेव्हा त्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी असते. तर हुक्स लॉ काय म्हणतो, इलेस्टिक कॉन्स्टंट. हुक्स लॉने काय केलेलं आहे, एक इलेस्टिक कॉन्स्टंट म्हणलेली की ते म्हणतात की इलेस्टिक कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असणार आहे, ट्रेस बाय स्ट्रेन. कारण ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळेस स्ट्रेन येतो. जर ट्रेस इन्क्रीज होत चालला तर स्ट्रेन पण काय होणार, इन्क्रीज होत जातं. तर मग इथं आपल्याला समजतं की ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ट्रेस इन्क्रीज झाला म्हणजे काय होणार, त्या मटेरियल मध्ये डिफॉर्मेशन मॅक्सिमम होणार. डिफॉर्मेशन मॅक्सिमम म्हणजे काय असणार, तर चेंज इन लेंथ असणार, म्हणजे स्ट्रेन पण काय होणार, इन्क्रीज होणार. ट्रेस इन्क्रीज झाला की स्ट्रेन इन्क्रीज होतो, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. हेच हुक्स लॉ ने स्टेटमेंट दिलेलं आहे. हुक्स लॉ चं स्टेटमेंट काय, इट स्टेट्स दॅट विदिन अ इलास्टिक लिमिट, मटेरियल मध्ये इलास्टिक लिमिट असतं त्यावेळेसच अ ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ट्रेस ही काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतं. ओके, ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तुम्हाला स्लाइड दिसत असेल तिथं की काय असणार आहे, आपल्या ट्रेसचं नोटेशन काय सिग्मा, स्ट्रेनचं नोटेशन काय ई. इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, आपलं इन मॉड्युलस किंवा ई आपण त्याला म्हणू शकतो. इन मॉड्युलस म्हणजे काय, कॅपिटल ई. तर कॅपिटल ई इज इक्वल टू काय असणार आहे, सिग्मा बाय ई. कारण कॅपिटल ई म्हणजे काय झालं, इलास्टिक कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असणार, ट्रेस बाय स्ट्रेन. ओके, ट्रेस बघितलं, फर्स्ट आपण लोड बघितला, लोडचे टाइप्स बघितले, त्यानंतर ट्रेस बघितला, ट्रेसचे टाइप बघितले, स्ट्रेन बघितला, स्ट्रेनचं टाइप बघितलं, हुक्स लॉ बघितला. हुक्स लॉ काय, ई कॉन्स्टंट आहे. तर आपण ई कॉन्स्टंटचे म्हणजे काय, इलास्टिक कॉन्स्टंटचे आपण टाइप्स बघू. फर्स्ट टाइप्स आहे ते कोणता आहे, इलास्टिक कॉन्स्टंटचे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय, एक्स मॉड्युलस ई. इन मॉड्युलसची डेफिनेशन बघा, विदिन अ इलास्टिक लिमिट द ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन constant and this constant is called as modulus of elasticity. जर डायरेक्टली लोड अप्लाय होत असेल तर काय होणार आहे, डायरेक्ट स्ट्रेस जनरेट होणार आहे. तर E इज इक्वल टू काय असणार, डायरेक्ट बाय डायरेक्ट स्ट्रेन. इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, रेशियो ऑफ ट्रेस बाय स्ट्रेन. तर याचे युनिट काय असणार आहे, इलास्टिक कॉन्स्टंटचं युनिट काय असणार, ट्रेस बाय स्ट्रेन. जे ट्रेसचं युनिट आहे तेच काय असणार, इलास्टिक कॉन्स्टंटचं युनिट असणार आहे. कारण ट्रेस इज डिवायडेड बाय काय, स्ट्रेन आहे. स्ट्रेनला युनिटलेस क्वांटिटी आहे, त्याचं युनिट काय नाहीये, युनिट त्याचं 0 आहे स्ट्रेनचं. सो काय असणार, ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. ट्रेसचं युनिट काय, न्यूटन पर एम स्क्वेअर डिवायडेड बाय युनिटलेस क्वांटिटी इज इक्वल टू काय येणार आहे, इलास्टिक कॉन्स्टंट इन मॉड्युलस ई इज इक्वल टू ट्रेसचं युनिट असणार आहे न्यूटन पर एम स्क्वेअर. ओके, एम मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कव्हर झालेला आहे. तुम्हाला त्याचं डेफिनेशन बघा, राईट डाऊन करा. त्याचं रिलेशन बघा, ट्रेस बाय स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, एम मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू. आली तर तुम्हाला शेडर मध्ये केलेलं असेल, दाखवलेलं आहे की तिथं E इज इक्वल टू सिग्मा बाय ई येलो कलर मध्ये. काय आपलं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, डायरेक्ट ट्रेस डायरेक्ट स्ट्रेन चा रेशो. नेक्स्ट बल्क मॉड्युलस.
विच इज द रेशियो ऑफ डायरेक्ट टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आपण स्ट्रेनचे टाइप्स बघितले, डायरेक्ट, लॅटरल आणि डायरेक्ट स्ट्रेन मध्ये कोणतं असलं, लॅटरल आणि दुसरा कोणता लिनियर आणि थर्ड कोणता आपण बघितला,